नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 10 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो, आता परीक्षा सुरू होऊन खूपच वेळ झालेला असतो आणि ज्योती अजूनसुद्धा तसाच बसलेला असतो आणि तो खूप अस्वस्थ असतो. आणि तेव्हा आता मोरोपंत त्याच्याकडे मागे वळून बघत असतो आणि विनायक परीक्षक मात्र त्याच्याकडे बघून हसतच असतात. पण मोरोपंतला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की ज्योतीकडे बोरू नसतो. आणि इतक्यातच मित्रांनो, ते इंग्रजी परीक्षक जे असतात ते वर्गामध्ये येतात आणि विचारतात, ज्योती फुले कोण? आणि त्यांना बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि मित्रांनो, त्यांच्या हातामध्ये बोरू असतो जो सावित्रीने दिलेला असतो. आणि ते आतमध्ये आल्यानंतर हे सगळे शिक्षक सुद्धा उठून उभे राहतात. तर तेव्हा ते इंग्रज परीक्षक जे असतात ते परत विचारतात, हू ज्योती फुले हिअर? तर तेव्हा ज्योती पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, येस सर. तर तेव्हा ते इंग्रज परीक्षक जे असतात ते ज्योतीच्या समोर जातात आणि त्याला म्हणतात, हा बोरू विसरला होतास ना? आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर सदाशिव आणि मोरोपंत दोघंसुद्धा खूपच खुश होतात. आणि इकडे विनायक परीक्षकांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा ते इंग्रज परीक्षक जे असतात ते म्हणतात, राईट व्हेर यू वेल अँड राईट अ लॉट. आणि गुड लक असं म्हणत त्याच्या हातामध्ये बोरू देतात. आणि ते सगळं काही बघत असताना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर तेव्हा ज्योतीला सुद्धा खूप आश्चर्य वाटलेलं असतं आणि तो बोरू हातामध्ये घेतो आणि थँक्यू असं म्हणतो. आणि तेव्हा मोरोपंत तर सदाशिवकडे बघून हसत असतो. आणि जेव्हा आता तो बोरू हातामध्ये येतो तर तेव्हा ज्योती खूपच खुश झालेला असतो आणि त्या बोरूकडे बघतच राहतो. आणि त्यानंतर तो विचारतो त्या परीक्षकांना, सर, हा बोरू बनवलाय कोणी बनवला? तर तेव्हा ते परीक्षक सांगतात, तुमच्या वाईफ. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता परत सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आणि इकडे विनायक परीक्षक जे असतात तर ते रागातच असतात. आणि तेव्हा आता ते इंग्रज परीक्षक जे असतात ते आता बाहेरच्या दिशेने बोट करून दाखवतात. तर तेव्हा आता ज्योती मागे वळून बघतो खिडकीमधून बाहेर, तर तिथे सावित्री उभी असते आणि ती हसत असते. आणि तिला बघितल्यानंतर मित्रांनो, ज्योती तर खूपच खुश होतो आणि त्याला सावित्रीचा खूप अभिमान वाटू लागतो. म्हणजे नेहमीप्रमाणे मित्रांनो, आता सावित्री परत ज्योतीच्या पाठीशी उभी असते. आणि तेव्हा आता ज्योती सावित्रीकडे बघून हसतो आणि मान डोलवतो आणि त्यानंतर पटकन खाली बसतो. आणि तेव्हा जरासं समोर बघतो तर विनायक परीक्षक तर त्याच्याकडे रागारागाने बघत असतात आणि ते हतबल झालेले असतात. ते काही सुद्धा आता करू शकत नसतात, कारण चक्क इंग्रज परीक्षक येऊन तो बोरू आता ज्योतीला देऊन गेलेले असतात. आणि त्यानंतर मित्रांनो, जसं ज्योतीने बोललेलं असतं की म्हणजे आदल्या दिवशी सावित्रीला त्यानं सांगितलेलं असतं की आता हा बोरू मी आणि घमासान युद्धच. अगदी त्याचप्रमाणे आता ज्योती एकदम सुपर फास्ट स्पीडने आपला पेपर लिहू लागतो. आणि तोपर्यंत मित्रांनो, इकडे घरामध्ये सर्व बायका जमतात आणि बाहेर, घराच्या बाहेर येऊन, चिमणा, अगं ये चिमणा, असं ज्योतीच्या आईला हाक मारू लागतात. आणि तेव्हा सर्व बायका एका स्वरात ओरडत असतात. तर तेव्हा ज्योतीची आई घाबरतच बाहेर येते आणि एवढ्या सगळ्या बायकांना समोर बघितल्यानंतर, तुम्ही वय, असं म्हणते आणि म्हणते, या की आतमध्ये या. तर तेव्हा त्यामधली एक बाई म्हणते, अगं काय आत या, सून कुठं आहे ग तुझी? तर तेव्हा आता ज्योतीची आई अजून घाबरते आणि म्हणते, सून का व काय झालं? तर दुसरी बाई म्हणते, अगं जरा तरी धाक ठेव तुझ्या सुनेला, समद्या पुण्यातनं दणदणा पळत्या नुसती. आणि असं त्या बाईने सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरी बाई म्हणते, काय पदराचं भान नाही आणि माणसाचं बी भान नाही, कसं बोलावं कसं चालावं कशाची बी पर्वा नाही बघ. आणि अजून एक बाई म्हणते, गावभर पळ पळ पळतीया आणि पायात चप्पल हाय. आणि दुसरी विचारते, चार चौकात असं वागणं शोभतं का ग? तर तेव्हा पार्वती म्हणते, अव काय बोलताय काय तुम्ही? तर तेव्हा एक बाई म्हणते, काय बोलताय, अव विचारा की जावला. आणि ती बाई परत विचारते, कुठं आहे ती, हाय का घरात? तर तेव्हा ज्योतीची आई जरा गडबडू लागते, म्हणते, अव ती घरात नाही पर. तर तेव्हा रखमा म्हणते, अव सासूला कुठं माहीत असतंय का सून कुठं असती, कुठं जाती ते? तर तेव्हा पार्वती आता सावित्रीची बाजू घेऊ लागते, म्हणते, जाऊबाई पळत गेले असल, पण तसंच खरं काहीतरी कारण घडलं असणार आहे. आणि इतक्यातच आता तिकडून सावित्री येत असताना तिला दिसते आणि ती म्हणते, हे बघा आलंच की. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता सगळ्या बायका मागे वळून बघू लागतात. आणि त्या बायका असं सावित्रीकडे बघत असताना तिला तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो, आता यावेळेस तिच्या पायामध्ये चप्पल नसतात आणि ती लंगडत लंगडतच चालत असते.
आणि त्यानंतर लंगडत लंगडत ती पुढे येते आणि ज्योतीच्या आईला विचारते, सासूबाई काय झालं? तर तेव्हा आता ज्योतीची आई तर तिच्यावरती ओरडूच लागते. म्हणते, काय झालं? आता काय आरती ओवाळू का तुझी? कुठे गेली, कुठं होतीस तू? तर तेव्हा सावित्री ते ते असं म्हणत असते. तर ज्योतीची आई अजून तिच्यावरती ओरडते. ते काय ते? सांगून जाता येत नाही वय? असं ती ओरडत असताना आता सगुणाऊ पुढे येते आणि म्हणते, चिमणा थांब. आणि सावित्रीला विचारते, काय झालं काय तुला? आणि तू लंगडतेस का? ये बरं आत ये. आणि ती आत येत असताना पार्वती तिला सावरू लागते आणि तेव्हा सावित्रीला तर आत येताच येत नाही. तिच्या पायाला एवढं जोरात दुखतं, ती तिथेच खाली बसते. तर सगुणाव परत विचारते, अगं काय झालं तुझ्या पायाला? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अहो तुम्ही तिला जा विचारायचं सोडून गोंजारताय काय? आणि सावित्रीला ओरडते, आणि तू ग न सांगता कुठे गेली होतीस? तुला सांगून जाता येत नाही? अगं बोलायला तोंड दिलंय नवदेवानं, बोल की. तर तेव्हा सावित्री अव सासूबाई असं म्हणत असते, म्हणजे तिच्या पायला खूप दुखत असतं. तर तेव्हा ज्योतीची आई परत पुढं ओरडते, अगं लहान आहेस का तू? अगं कुणाच्या तर घरची सून आहेस, कुणाची तरी बायको आहेस. अगं घराच्या इब्रतीचा तरी भान आहे का नाही तुला? तर तेव्हा ता सगुणाऊ परत ओरडते, चिमणा बास बास म्हणलं ना आता. अगं तिला लागलंय बघ तरी. तर तेव्हा आता पार्वतीला खूप काळजी वाटत असते आणि ती आता सावित्रीला विचारू लागते, अहो जाऊबाई असं काय झालं आणि कुठं गेला होतात तुम्ही? मला तरी सांगायचं व. तर तेव्हा आता सावित्री रडत रडत सांगू लागते, अहो ताईसाहेब हे परीक्षेला गेले, पण त्यांचा बोरू हितच पडला होता म्हणून म्या. असं ती बोलत असते. तर तेव्हा त्यामधली एकटी बाई म्हणते, नवऱ्या मागं पळत गेली आणि घरात कोणी पुरुष माणूस नव्हतं का? तर तेव्हा सावित्री म्हणते, अव नव्हतं, खरंच नव्हतं. तर तेव्हा आता दुसरी बाई म्हणते, अगं आम्ही रस्त्यानं चालताना कधी नवऱ्याच्या सोबतीनं चाललो बी नाही, नेहमी 10 पावलं मागच. आणि दुसरी बाई म्हणते, अगं एक पोर झालं तरी नवऱ्याचं नीट तोंड पाहिलं नव्हतं आम्ही, आणि ही बघा राजरोज पळते नवऱ्यामागे. आणि एक बाई म्हणते, अव पोटाला पोर नाही म्हणून ही पळापळ, आपदार कसं येईल? आणि असं या सगळ्या बायका बोलत असताना हे सगळ्यांनाच धक्का बसत असतो. तर तेव्हा त्या सगुणव त्या सगळ्यांच्या वरती ओरडते, म्हणते, गे बायांनो ग बसा, पाय लागले तिच्या बघा तरी. आणि परत आता सावित्रीला विचारते, सावित्री नक्की काय घडलं ग? तर तेव्हा आता सावित्री परत पुढे सांगू लागते, म्हणते, आऊ आऊ मी बघितलं तेव्हा हे परीक्षेला गेल्यानंतर त्यांचा बोरू हितच पडला होता. आणि त्यानंतर आता तो क्षण तिला आठवतो, ज्यावेळेस तिने बोरू हातामध्ये घेतलेला असतो आणि ती धावत सुटलेली असते आणि 2 अंगरक्षकांनी तिला अडवलेलं असतं. आणि त्यानंतर त्यांनी गंगाधर शास्त्रींनी सांगितल्यानंतर ढकलून दिलेलं असतं आणि त्यानंतर तो बोरू कुणभटांनी मोडून टाकलेला असतो. आणि आता हे सगळं काही ती एका मागोमाग एक सगुणाऊला सांगत असते. आणि त्यानंतर तिने एक काठी घेतलेली असते आणि न्हाव्याकडून त्या काठीचा बोरू करून मागत असते. तर तेव्हा तो न्हावी म्हणालेला असतो, ताई मी जर तुम्हाला मदत केली हे जर कळलं तर माझ्याकडं लोक केस कापायला यायचे नाहीत, मग माझ्या खाया प्यायचे वांदे होतील. आणि त्यानंतर मग सावित्रीने आपल्या सोन्याच्या पांगडीने ती काठी तासलेली असते आणि त्याचा बोरू तयार केलेला असतो. हे सर्व काही ती आता सगुणाऊला सांगत असते. आणि त्यानंतर तिने धावत जाऊन तो बोरू त्या इंग्रज परीक्षकाच्या हातामध्ये दिलेला असतो, ते सुद्धा आता ती सांगते. आणि त्यानंतर त्या इंग्रज परीक्षकाने तो बोरू ज्योतीच्या हातामध्ये दिलेला असतो, हे सुद्धा आता ती सांगते. आणि हे सगळं सांगत असताना मित्रांनो ती खूप रडत असते. आणि ज्यावेळेस आता हे सगळं काही या सगळ्यांना समजतं तर तेव्हा ज्योतीची आई तर तोंडालाच हात लावते. तर तेव्हा एक बाई म्हणते, शास्त्र सोडून वागलं तर दुसरं काय होणार आहे? आणि दुसरी बाई म्हणते, आणि चिमणा सुनाला बाईची मर्यादा शिकव, नाहीतर घरादाराचं हास्य होईल ग. तर तेव्हा रखमा म्हणते, म्हणजे जिने हे सगळं काही केलेलं असतं तीच आता यांच्या विरोधात बोलू लागते, म्हणते, झालंच आहे की हसू, आता अजून काय राहिलंय? तर तेव्हा आता सगुणव त्यांच्यावरती परत ओरडते, म्हणते, अगं ए बायानो ग बसा की, जा आपापल्या घरी जा. तर तेव्हा त्या सगळ्या बाया तिथं तशाच उभारलेल्या असतात. तर तेव्हा सगुणव परत ओरडते, म्हणते, जा म्हटलंय ना. तर तेव्हा आता त्या बाया निमूटपणे तिथून निघून जाऊ लागतात. तर सगुणाऊ म्हणते, आम्ही बघू आमच्या घरचं. आणि त्यानंतर सावित्रीला म्हणते, चल बाई साऊ, चल आत घरात चल. आणि इकडे तर मित्रांनो आता ज्योती जो असतो तो एकदम चलाखानी पेपर लिहित असतो. आणि तेव्हा ते बघत असताना
विनायक परीक्षकांना मात्र खूप त्रास होत असतो, कारण ते आता हतबल झालेले असतात. कारण ज्योतीकडे आता बोरू आलेला असतो आणि तो एक एक प्रश्न वाचून त्याची धडाधड उत्तरं लिहित असतो आणि तो पेपर लिहित असतो आणि इतक्यातच मित्रांनो आता बेल वाजते. तर तेव्हा शिक्षक सांगतात, वेळ संपत आलेली आहे, प्रत्येकाने आपलं नाव नंबर तपासून घ्या. आणि विनायक परीक्षक मुद्दामूनच म्हणतात, आणि ज्यांचं झालं असेल ना त्यांनी पेपर दिला तरी चालेल. पण ज्योती मात्र अजून लिहितच असतो, कारण त्याला बोरू खूप उशिराने मिळालेला असतो. आणि मित्रांनो एवढ्यातच अजून एक बेल वाजते आणि ती बेल वाजल्यानंतर सगळेजण एकदमच धक्क्याने त्या बेलकडे बघू लागतात. आणि तेव्हाच आता ते शिक्षक उठतात आणि एका बाजूने पेपर गोळा करायला सुरुवात करतात. आणि पहिल्याचा पेपर घेतल्यानंतर विनायक परीक्षक उठतात आणि म्हणतात, अहो मास्तर काय करताय, अगोदर त्या ज्योतीचा पेपर घ्या. तर तेव्हा शिक्षक म्हणतात, अहो असू द्या हो. तर तेव्हा विनायक परीक्षक त्याच्यावरती ओरडतात, म्हणतात, असू द्या का असू द्या, पाहुणा का तो. आणि म्हणतात, मी तक्रार करीन. असं म्हणून ते रागारागाने आता ज्योतीकडे जातात आणि ज्योतीला म्हणतात, उत्तरपत्रिका दे. तर तेव्हा ज्योती सांगत असतो, मास्तर बोरू नसल्याने मी उशिरा लिहायला सुरुवात केली, मला थोडा वेळ द्या. तर तेव्हा विनायक परीक्षक म्हणतात, नियम सगळ्यांच्यासाठी सारखेच असतात. आणि असं म्हणून त्याची उत्तरपत्रिका ते खेचून घेऊ लागतात. तर तेव्हा ज्योतीसुद्धा इकडून ती उत्तरपत्रिका घट्ट पकडून असतो. आणि तेव्हा आता विनायक परीक्षक अखेर अरे सोड असं म्हणून त्याच्या हातामधून ती उत्तरपत्रिका हिसकावून घेतात. आणि तेव्हा इकडे ते बघत असताना मोरोपंत आणि सदाशिवला मात्र खूप त्रास होत असतो. आणि इकडे मात्र मित्रांनो आता सगुणाव सावित्रीला आतमध्ये घेऊन येते आणि पलंगावरती बसवते आणि म्हणते, दे पाय दे, मी इकडं तेल लावून देते. तर तेव्हा सावित्री म्हणते, काय अहो अहो आता तुम्ही माझ्या पायाला हात लावणार वय. तर तेव्हा सगुणाव म्हणते, हाय का आता या घरात आलीस तेव्हा नका एवढी होतीस आणि हिथंच आऊ आऊ म्हणून कुशीत शिरून झोपायचीस माझ्याजवळ, आंघोळीला फक्त मीच लागायची तुला आणि आता नाही नाही म्हणती वय, आणि इकडं. तर तेव्हा सावित्री परत म्हणत असते, आऊ आऊ नका ना. तर तेव्हा सगुणाव बोटच करते सावित्रीकडं आणि म्हणते, सावी मोठी आहे ना मी, पाय दे इकडं. आणि तिचा पाय आपल्या हाताने मांडीवरती घेते. तर तेव्हा सावित्रीला खूप दुखत असतं. तर सगुणाव म्हणते, दुखतंय का बाय. आणि त्यानंतर तिच्या पायाला तेल लावू लागते आणि तेव्हा सावित्रीला विचारते, बरं वाटते का. तर सावित्री वय असं म्हणत असते. आणि तेव्हा सगुणाव तर तिच्याकडेच बघत असते आणि म्हणते, मोठी जिद्दीची ग बाय, मला तर तुझं कौतुकच वाटतं. धडपडत का होईना पण तू बोरू ज्योतीला देऊनच आलीस, मला कौतुकच खूप वाटतं तुझं, खरंच खूप कौतुक वाटतं. तर तेव्हा सावित्री म्हणते, अहो अहो त्यात कसलं आले कौतुक, आता आपलं ठरलंय ना की यांच्या मागं उभं राहायचं, मग झालं. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं हाच गुण मी पारखला तुझा आणि तुला ज्योतीसाठी निवडलं बघ. आणि असं आता सगुणाव बोलत असताना सावित्रीला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्यामधली एक बाई म्हणालेली असते, अगं मी रस्त्यानं चालताना कधीसुद्धा नवऱ्याच्या सोबतीनं चाललो नाही, नेहमी 10 पावलं मागच. आणि त्यानंतर दुसरी बाई म्हणालेली असते, अगं एक पोर झालं तरी नवऱ्याचं नीट तोंड बघितलं नव्हतं आम्ही, आणि ही बघा राजरोज पळते नवऱ्यामागे. आणि ते आठवल्यानंतर सावित्री म्हणते, पण अहो तुम्ही बघितलं ना त्या बायका कशा बोलल्या ते. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं कुठं लक्ष देते त्या बायकांच्याकडं, तू नको मनाला लावून घेऊस त्यांचं काय आहे, त्या बोलणाऱ्या बोलतातच. उद्या परीक्षेत ज्योती पास झाला आणि साहेब झाला का नाही की मग या बायकाय ना मग याच सांगत सुटतील की सावित्रीने बोरू नेऊन दिला म्हणून ज्योती पास झाला आणि साहेब झाला. तू त्यांचं काय ऐकते ग, दुतोंडी आहेत मेल्या. आणि पायाला तेल लावून झाल्यानंतर विचारते, कसं वाटते आता. तर तेव्हा सावित्री म्हणते, लय बरं वाटतंय. तर तेव्हा सगुणाव म्हणते, आता छान वाटतंय ना, मग लगेच आता ज्योतीला बघायला पळू नकोस. तर तेव्हा सावित्री तर हसतेच. तर तेव्हा सगुणाव म्हणते, येडी बाबळी ग माझी येडी बाबळी. आणि तेव्हा दोघे सुद्धा हसत असतात. आणि तेव्हा आता सगुणाव तिच्या पायाला दाबत असताना सावित्री तिचा हात पकडते आणि तिला ते खूप छान वाटत असतं. आणि मित्रांनो अगदी आईची माया त्या सगुणावने सावित्रीला दिलेली असते. तर मित्रांनो आता इकडे ज्योतीची आई जी असते ती रडत असते. तर तेव्हा पार्वती तिला सावरत असते आणि म्हणते, अव सासूबाई रडू नका ना हो. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अगं काय रडू नका, त्या बायका काय नाही नाही ते बोलल्या मला, आजवर कुणाची हिंमत झाली नव्हती माझा पाण उतारा करायची, पण आज केला त्यांनी. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव बोलल्या तर बोलल्या, आता त्यात तुमची काय चूक.
तर असं ती सांगत असते, पण ज्योतीची आई मात्र अजून रडतच असते आणि तेव्हा दादासुद्धा तिथेच बसलेले असतात. तर तेव्हा पार्वती पुढं म्हणते, डोळे पुसा बरं सासूबाई. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, आजवर कोणाला काय बोलले नाही म्या, पण आता नाकापेक्षा मोती जड झालाय आणि मला नाही चालायचं हे वागणं. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव सासूबाई, आपल्या तात्यासाहेबांच्यासाठीच केलं नव्हे हे जाऊबाईंनी. तर तेव्हा ज्योतीची आई आता पार्वतीवरती चिडते आणि म्हणते, तू कशापायी तिची बाजू घेतेस ग? आणि इतक्यातच मित्रांनो आता ज्योती तिथं येतो आणि तो खूपच खुश असतो आणि म्हणतो, दादा, आई, आऊ, सावित्री असं म्हणून सगळ्यांना तो हाक मारत असतो. तर तेव्हा ज्योतीची आई तर त्याच्यावरती चिडतेच. म्हणते, आला हा मोठा लढाई करून आला नव, आणि म्हणते, जा पारू भाकर तुकडा ओवाळून टाक दोघांच्यावरती. आणि तेव्हा आता सावित्रीसुद्धा तिथं लंगडत लंगडत येते आणि सगुणावसुद्धा आलेली असते. तर तेव्हा आता ज्योतीची आई असं म्हणत असताना ज्योती आता धक्क्यानेच सावित्रीकडे बघू लागतो. तर तेव्हा आता सगुणाव म्हणते, अगं चिमणा काय झालं? आणि ज्योतीला विचारते, कशी गेली परीक्षा ज्योती? तर तेव्हा ज्योती सांगतो, ठीक झाली, सावित्रीने वाचवलं, ती वेळेवरती बोरू घेऊन आली नसती ना तर मी लिहूच शकलो नसतो. आणि म्हणतो, आता जे गुण पडतील ते हिचेच. तर तेव्हा ज्योतीची आई तर खूपच चिडलेली असते आणि म्हणते, अरे वा, म्हणजे समधे गुण तिचे आणि अवगुण आमचे वय. अरे लोक नावं ठेवतात मला, काय गरज होती पेटेतनं न विचारता पळायची? डोक्यावर नाही पदर, पायात पायतान, हे काय वळण झालं वय? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं आई, तिने जे काही केलं त्याच्यामागे काळजी होती, त्याबद्दल आपण तिचे आभार मानायला हवे. तर तेव्हा आता दादा बोलतात, म्हणतात, आभारानं भागल? आणि म्हणतात, काय र, आभारानं भागल का? का तिचं पाय धुवून पाणी पिऊ? अरे काय बोलतोयस तू? अरे हे शेंड्याचा पाला खुरडायचं थांबव. तर तेव्हा ज्योती म्हणतो, दादा, ही बोरू घेऊन आली नसती ना तर मला एक अक्षरही लिहिता आलं नसतं. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, अजून कौतिक कर तिचं, बसव डोक्यावर आणि आम्हाला येड्यात काढ. तर तेव्हा त्या सगुणाव म्हणते, अगं चिमणा, काय वाईट केलं हिनं, सांग तरी. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, आऊ, तुम्ही तर आता मध्ये बोलूच नका, हे मूळ खोड तुमचंच आहे. आणि असं तिने आता म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो. तर तेव्हा आता दादा जरासं ज्योतीच्या आईकडे डोळे मोठे करून बघतात आणि चिमणा असं ओरडतात. तर तेव्हा सगुणाव म्हणते, नाही असू देत दादा, असू देत. आणि म्हणते, चिमणा, एवढंच सांगते, हा असा राग राग बरा नव्हे. उद्या पंतांच्या घरी ज्योती कावडी मावून नेताना दिसला तर बरं वाटेल का तुला, सांग बरं मला. आणि त्यानंतर ज्योती म्हणतो, हे बघा, जे काही झालं त्यामध्ये सावित्रीचा काहीच दोष नाहीये, तिला कोणीही काही बोलायचं नाही. तुम्हाला दोष द्यायचा असेल तर तुम्हाला द्या. आणि आता ज्योतीने असं बोलल्यानंतर दादा तर उठतात आणि रागारागाने आतमध्येच निघून जातात. तर सगुणाव त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते, पण दादा काही कुणाचं ऐकत नाहीत आणि आतमध्ये निघून जातात, कारण ज्योतीने आता सावित्रीची बाजू घेतलेली असते. आणि तेव्हा सगुणाव आता दादांच्या मागे त्यांना समजवायला निघून जाते. आणि तेव्हा आता ज्योतीची आई ज्योतीला म्हणते, तुला काय बोलायचं र, लहान नाहीस तू, कळत नाही वय तुला? ही बया आपल्या अब्रूचं खोबरं करते, दिसत नाही वय तुला? आणि म्हणते, सून हाय का सोंग, मर्यादेत राहणं कळत नाही हिला, ठावं नाही? एक सांगून ठेवते, ह्या पुढं हे असलं वागणं मला खापायचं नाही. असं सांगून मित्रांनो आता ती सुद्धा रागारागाने आतमध्ये निघून जाते. आणि तेव्हा पार्वती सुद्धा तिथून निघून जाते. आणि तेव्हा आता सावित्रीच्या डोळ्यामधून पाणी येत असताना ज्योती आता तिला सावरू लागतो. आणि त्यानंतर आता सावित्री सुद्धा आता लंगडत लंगडत आतमध्ये निघून जाते. आणि जेव्हा ती आतमध्ये जाते तर तेव्हा ज्योती सुद्धा आता तिच्या मागे मागे आतमध्ये येतो. आणि तेव्हा तिच्या पायाला झालेली दुखापत तो बघतो. आणि तोपर्यंत सावित्री आता पलंगावरती जाऊन बसलेली असते आणि ती खूप रडत असते. पण तिला माहिती नसतं की ज्योती मागून आलेला असतो. आणि तो ज्यावेळेस सावित्री असं म्हणतो तर सावित्री पटकन उठून उभी राहते. आणि आता ज्योती विचारतो, काय झालं तुझ्या पायाला? तर तेव्हा सावित्री म्हणते, नाही नाही, काय नाही. आणि विचारते, मला सांगा, तुम्हासनी त्या बोरून लिहिता आलं ना? तर तेव्हा ज्योती परत विचारतो, सावित्री, काय झाले तुझ्या पायाला? लागलं का? सुजलाय पाय? मुरगळला का? असं तो सगळं काही विचारत असतो. तर तेव्हा त्या सगुणाव तिथं येते आणि ते सगळं ऐकून म्हणते, मला विचार, काय झाले ते? अरे पोरगी बोरू घेऊन तुझ्यासाठी धावत पळत निघाली. आणि तेव्हा जे काही घडलेलं असतं ते सगळं काही आता सगुणाव सांगू लागते. तिला त्या 2 अंगरक्षकांनी अडवलेलं असतं आणि त्यानंतर ढकलून दिलेलं असतं. आणि गंगाधर शास्त्रींनी म्हटलेलं असतं, घ्या तो बोरू आणि मोडून टाका. आणि कुणभटांनी तो बोरू मोडून सावित्रीच्या अंगावरती फेकलेला असतो.
हे सगळं काही आता सगुणाऊ ज्योतीला सांगत असते आणि ते ऐकत असताना ज्योतीला तर खूप मोठा धक्का बसत असतो आणि ज्योती आता म्हणतो, आऊ आऊ आता या प्रत्येक गोष्टीचा हिशोब मी त्या गंगाधर शास्त्रीकडून घेणार आहे. आणि मित्रांनो, त्या गोष्टीचा ज्योतीला खूप त्रास होत असतो. पण सावित्री मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आता ज्योती जो असतो तो कावड घेऊन चाललेला असतो आणि तेव्हा तो मुका जो असतो ते सगळं काही बघतो आणि धावत घरी येतो. आणि तेव्हा सावित्री बाहेर येते आणि तेव्हा तो मुका इशाऱ्याने सावित्रीला सांगू लागतो, मालक. आणि त्यांनी कावड उचललेली आहे. तर तेव्हा सावित्रीला ते सगळं समजतं आणि ती म्हणते, मालक, मालकाने कावड उचलली आहे. आणि असं तिला समजल्यानंतर ती मालक असं जोरात ओरडते आणि धावतच आता तिकडे सुटते. तर तोपर्यंत आता इकडे ज्योती कावड घेऊन गंगाधर शास्त्रींच्या वाड्याच्या बाहेर उभारलेला असतो आणि सर्वजण तिथे जमलेले असतात आणि सर्वजण हसत असतात. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री म्हणतात, लागला ना निकाल, कळली ना तुला तुझी लायकी. तर इतक्यातच मित्रांनो, ज्योती त्या कावडमध्ये हात घालतो आणि त्याच्यामधून गुलाल काढतो आणि तो गंगाधर शास्त्रींच्या दिशेने उधळतो. आणि इतक्यातच आता सावित्री तिथं पोहोचते आणि तिच्या अंगावरती सुद्धा तो गुलाल उडतो. आणि मित्रांनो, तेव्हा आता ज्योती सावित्रीला सांगतो, सावित्री, मी परीक्षा अव्वल गुणांनी पास झालो. आणि ते ऐकल्यानंतर सावित्री तर खूपच खुश होते. पण इकडे गंगाधर शास्त्री मात्र हातच आपटतात आणि त्यांना खूप त्रास होत असतो. तर तेव्हा सावित्री म्हणते, मला खात्री होती माझा नवरा जिंकणारच. आणि मित्रांनो, आता तेव्हा त्याच्या बाजूचे सर्वजण नाचूच लागतात. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.